मित्रांनो, उभे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील मातीला, मातीतील प्रत्येक कणाला आणि मातीत जगणाऱ्या प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे धर्मवीर संभाजी महाराज, या सर्वांना मी त्रिवार वंदन करते. मी माझ्या भाषणास सुरुवात करते. मित्रांनो, सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच गुरुजन वर्ग व विद्यार्थिनींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्व भारतवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण या स्वातंत्र्य भारताला साचेबंद राज्यघटनेची गरज होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून राज्यघटना तयार केली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ती प्रत्यक्ष अंमलात आणली. ही राज्यघटना स्वतंत्र भारतातील नागरिकांना स्वातंत्र्याची चव चाखायला मिळावी म्हणून ही राज्यघटना अंमलात आणली. मित्रांनो, आपला जन्म हा स्वतंत्र भारतात झालेला आहे, म्हणून पारतंत्र्य काय असते आणि मिळालेल्या स्वातंत्र्याची आपल्याला किंमत नाही. या सर्व गोष्टी आता झालेल्या आहेत, तरी देखील मी प्रत्येक वेळेसपेक्षा वेगळंच काहीतरी घेऊन आलेले. थकलेल्या बाबाकडे बघ जरा, अरे थकलेल्या बाबाकडे बघ जरा, उगाच असा गावभर मिरवू नकोस, उगाच असा गावभर मिरवू नकोस. अरे जहागिरी नाही रे मित्र तुझ्या घरी, जहागिरी नाही रे मित्र तुझ्या घरी, उगाच स्वतःला असा चिरवू नकोस, उगाच स्वतःला असा चिरवू नकोस. मित्रांनो, आपल्या भारत देशाला कृषी प्रधान देश म्हणून ओळखलं जातं. जवळजवळ 70 ते 80% लोक हे शेती व शेतमजुरीवर अवलंबून आहेत. आपल्या भारतातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक समस्यांना तोंड देत, सरकार निर्मित समस्यांना तोंड द्यावे लागते. ती समस्या पेलताना त्याला त्याच्या गावात दोरखंड अडकवून द्यावा लागतो आणि स्वतःचा जीव गमावा लागतो. मित्रांनो, हाच तो स्वतंत्र झालेला भारत देश जिथे भारताला स्वातंत्र्य मिळाले, देखील माझा बळीराजा स्वतः पारतंत्र्याचे जीवन जगत आहे. मित्रांनो, शेतीसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची यंत्राची किंमत किती कंपनी ठरवते. जर माझा शेतकरी स्वतःच्या कष्टानं स्वतःचं घाम गावून तो शेतमाल पिकवतो, त्याची किंमत कोणी तिसरी ठरवून जातो आणि आपण त्या ठिकाणी खाली मान घालून ऐकत असतो. मित्रांनो, हाच तो स्वतंत्र झालेला भारत देश ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वतः कष्टाने घामाघावून जो शेतमाल पिकवलेला असतो त्याला त्याची किंमत ठरवता येत नाही. मित्रांनो, नुसता नाववलेल्या या कृषी प्रधान देशामध्ये चक्क शेतकरी आत्महत्या करतात. हीच खरी दुर्दैवाची आणि निर्लज्जाची गोष्ट आहे. मित्रांनो, काय परवा झालेली एक नांदेड मधली घटना सांगते. एका शेतकऱ्याच्या मुलानं त्याच्या वडिलांना काही शिक्षणासाठी गोष्टी मागितल्या, पण वडील देऊ शकले नाहीत. मुलगा नाराज झाला, त्यानं चक्क गळ्याला फास लावून आत्महत्या घेतली. मित्रांनो, त्याच मुलाच्या वडिलांनी सतत पडणारा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा अशा गोष्टीमुळे त्याच दोरखंडाने त्याच ठिकाणी चक्क आत्महत्या घेतली. मित्रांनो, हाच तो कृषी प्रधान देश. सरकार म्हणते आम्ही खूप काय करतो शेतकऱ्यांसाठी, कुठे गेले ते खूप काही, फक्त कागदामध्ये आणि सरकारी टेबलाच्या ड्रायव्हर मध्ये. मित्रांनो, या सरकारला सगळीच लाडकी झाली, या सरकारला सगळीच लाडकी झाली, पण माझा शेतकरी कधीच लाडका झाला नाही आणि मला माहित आहे तो कधीच लाडका होणार नाही. मित्रांनो, मला माहित आहे तो कधीच लाडका होणार नाही. मित्रांनो, मी एवढे सगळं सांगते की फक्त माझ्या शेतकऱ्यांसाठी समस्या कोणती जरी असली तर आत्महत्या त्यावरचा पर्याय नाही. आलेल्या समस्येविरुद्ध, आलेल्या व्यवस्थेविरुद्ध लढावा करूयात आणि आपल्या शेतमालाची किंमत आपण नीट व योग्य दरात वसूल करूयात. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेले आठवा जरा. उठा, जागे व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आलेल्या समस्येविरुद्ध तोंड द्या. मित्रांनो, या समस्येविरुद्ध तोंड देण्याची आज आपल्यावर वेळ आलेली आहे. मित्रांनो, आता ही जबाबदारी आपली आहे. जर शेतकरीच उरला नाही, जर शेतकरीच शिल्लक राहिला नाही तर कमवणार काय? अन्न कुठं येणार? काय खाणार? पैसा? मित्रांनो, आता ही आपली जबाबदारी आहे. आपल्या आई वडिलांनी केलेले खर्च, आपल्या आई वडिलांनी केलेले कष्ट ह्याची आपण सर्वांनी मान राखायला हवा व योग्य तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण शेतकऱ्यांसाठी योग्य तो विकास घडवूयात. मित्रांनो, किनारों पर खड़कर नौका पार नहीं होता, किनारे पर खड़कर समंदर पार नहीं होता, किनारे पर खड़कर समंदर पार नहीं होता. नभ को निहारने से चांद तारे हासिल नहीं होते, नभ को निहारने से चांद तारे हासिल नहीं होते. तोड़ो अपनी सीमाओं को, तोड़ो अपनी सीमाओं को, खुद को और काबिल बनो, खुद को और काबिल बनो.
चाहे चंदन को, कामी केवल कोमलता को, काम किए बिन दाम चाहिए। आज का परिवेश ही ऐसा है, काम किए बिन दाम चाहिए, ठोर ठिकाना ठाम चाहिए, सबको यहाँ अपना नाम चाहिए। बंदी को मुक्ति की चाहत, शासन को युक्ति की चाहत, चोरों को मुक्ति की चाहत, यह पर चाहते हैं, हिंसकों से बढ़कर चाहते हैं, स्वार्थ ले खड़े चाहते हैं। मिलता चाहे उतना चाहे, मिलता चाहे उतना चाहे, बूंदे भी सागर जितना चाहे, मिलता चाहे उतना चाहे, बूंदे भी सागर चाहे। लेकिन यहाँ कुछ लोग ऐसे हैं, लेकिन यहाँ कुछ लोग ऐसे हैं, सिर्फ इतना चाहे, सिर्फ इतना चाहे, इसके मान की रक्षा है तू, इसके मान की रक्षा है तू। हृदय भले शून्य में समाए, हृदय भले शून्य में समाए, आन बान और शान तिरंगा, आन बान और शान तिरंगा, यूं ही अंबर तक लहराए तिरंगा, यूं ही अंबर तक लहराए तिरंगा, यूं ही अंबर तक लहराए तिरंगा। धन्यवाद नियोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्या